सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही नेहमी जेव्हा अंगणवाडी तुमची ओपन करायला जाता त्यावेळेस तुम्हाला हे जे ऑप्शन आहेत अशा प्रकारचे ह्या 3 ऑप्शन येत आहेत आणि यामधील एक ऑप्शन जेव्हा तुम्ही निवडता तेव्हाच तुमची अंगणवाडी ओपन होत आहे आणि तुम्ही कितीही वेळा तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुमच्या अंगणवाडीचं लोकेशन अपडेट केलं तरी देखील तुम्हाला हाच प्रॉब्लेम येत असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण जी ट्रिक पाहणार आहोत त्या ट्रिकचा उपयोग केल्यानंतर पुन्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम येणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही अंगणवाडी केंद्राव्यतिरिक्त म्हणजे मीटिंगच्या दिवशी इतर ठिकाणी जेव्हा अंगणवाडी केंद्र तुमचं ओपन कराल तेव्हा मग तिथून पुढे तुम्हाला तो प्रॉब्लेम येईल. त्यानंतर तुम्ही जेव्हा या ट्रिकचा उपयोग कराल त्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच येणार नाही. तर पहा, जर तुम्हाला देखील अशाच प्रकारे दररोज तुम्हाला या 3 ऑप्शनमधूनच एक ऑप्शन निवडून तुमची अंगणवाडी ओपन करावी लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहा. जेव्हा तुम्ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकरमध्ये जाता सकाळी त्यावेळेस असे ऑप्शन जेव्हा तुम्हाला येतात तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे तर पहा, इथं या 3पैकी तुम्हाला ऑप्शन निवडायचं नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर पहिल्यांदा तुमच्या मोबाईलचा जो काही डेटा आहे तो डेटा बंद करायचा आहे. यामुळे काय होणार आहे की तुम्ही ऑफलाईन होणार आहात. तर याच्यामुळे आता तुम्ही पुन्हा बॅकला जावा आणि पुन्हा पोषण ट्रॅकर ओपन करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही आता बॅकला गेल्यामुळे तर इथं पहा आणखीन देखील हे ऑप्शन येत नाहीत. तर आपण हे पेज कॅन्सल करूया. हे क्लिअर केल्यानंतर पुन्हा आपण पोषण ट्रॅकर ओपन करण्याचा प्रयत्न करूया. तर पहा, आता मात्र हे ऑफलाईन मोडमध्ये गेल्यामुळे तुमचं अंगणवाडी केंद्रासाठी ओपन करण्यासाठी ओपन आणि क्लोज असे 2च पर्याय इथं तुम्हाला दिसत आहेत. तर याच्यामधला तुम्हाला आत्ता ऑप्शन न निवडता हा ओपन हा पर्याय निवडायचा आहे आणि अंगणवाडी केंद्र हे तुमचं ओपन झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा डेटा चालू करायचा आहे. कारण हे ऑफलाईन मोडमध्ये देखील आपण आपलं अंगणवाडी केंद्र ओपन करू शकतो. परंतु काय होतं पहा, जेव्हा आपण एका वेळेस तो पर्याय निवडतो त्या 3पैकी तेव्हा मात्र तुम्ही जरी तुमच्या अंगणवाडीचं लोकेशन सेट केलं, तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये असाल किंवा त्याच लोकेशनवरती तुम्ही असाल ज्या ठिकाणी तुम्ही लोकेशन सेट केलं आहे तरी देखील तुम्हाला ते रेग्युलर 3 पर्याय येतच राहतील. परंतु अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी डेटा ऑफ करून तुमच्या अंगणवाडीत त्या 3 पर्यायापैकी एका पर्यायाचा वापर न करता जेव्हा ओपन आणि क्लोज या 2 पर्यायामधून पर्याय निवडून तुम्ही तुमच्या अंगणवाडी केंद्र उघडता तेव्हा मात्र तिथून पुढे जोपर्यंत तुम्ही त्या लोकेशनमध्ये आहात म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ही गोष्ट केली तर जोपर्यंत तुम्ही अंगणवाडी केंद्राव्यतिरिक्त इतर ठिकाणी अंगणवाडी ओपन करत नाही तोपर्यंत तुम्हाला हा ऑप्शन ते 3 ऑप्शन दिसणार नाही. दररोज तुमच्यासमोर फक्त 2च ऑप्शन येतील, ओपन आणि क्लोज. मीटिंगच्या दिवशी जेव्हा तुम्ही अंगणवाडी इतर ठिकाणी ओपन कराल तेव्हा तिथून पुढे तुम्हाला दुसऱ्या दिवशी देखील हाच प्रॉब्लेम येईल. परंतु त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, मीटिंग दिवशी तुम्ही त्या 3 पर्यायापैकी एकाचा उपयोग करून अंगणवाडी केंद्र उघडा. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाता तेव्हा मात्र तुम्हाला डेटा ऑफ करूनच अंगणवाडी केंद्र उघडा. त्यानंतर कंटिन्यू पुढे जेव्हा तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी ओपन कराल तेव्हा तुम्हाला ओपन आणि क्लोज हे 2च पर्याय दिसतील. इतर पर्याय तुम्हाला ते 3 ऑप्शन येणार नाहीत. तर या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही दररोज तुमची अंगणवाडी हे तुमच्या अंगणवाडीच्या लोकेशनमध्ये उघडू शकता. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हा डेटा ऑफ करून तुमचं अंगणवाडी केंद्र ओपन करत आहात त्या दिवशी मात्र तुमच्या लगेचच तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्येच तुम्ही असाल तेव्हा तुमच्या अंगणवाडीचं जे काही लोकेशन आहे ते अपडेट करून घ्या आणि कंटिन्यू तुम्ही तुमची अंगणवाडी या 2च पर्यायाने ओपन करू शकाल. अपेक्षा आहे की इथून पुढे तुम्हाला हा जो 3 ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडायचा जो पर्याय आहे याचा उपयोग तुम्हाला करावा लागणार नाही. फक्त तुम्हाला तो मीटिंग दिवशीच करावा लागेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.